समुद्रकिनारी वसलेल्या नावेली नावाच्या खेड्यात एक मुलगी राहत होती. आरुषी. तिचे डोळे गडद निळे होते, जणू समुद्राचीच खोली त्यात दडली होती. आरुषी वयाने अवघी 14, पण तिचं मन लाटांसारखं चंचल आणि कणखर होतं. ती बोटी चालवण्यात, पोहण्यात आणि वादळ ओळखण्यात गावातील मोठ्या माणसांनाही मागे टाकत होती. गावातील लोक तिला प्रेम करायचे, पण काही जण चिडवायचे. मुलगी असून बोट हाकवते, या वयात एवढं धाडस. पण आरुषी हसायची. धैर्याला लिंग लागत नाही, ती म्हणायची. एक दिवस आकाशात काळे ढग जमले, लाटा उंच झाल्या. गावातील मच्छीमार अजून समुद्रातच होते. सगळं गाव चिंतेत होतं. आरुषीने दूर क्षितिजावर एक चमकणारी लाल कापडी झेंडा पाहिला. ती वडिलांची बोट होती आणि ती उलटू शकत होती. मी जाईन, आरुषी ओरडली. लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. वारा जोरात आहे, समुद्र आज रागात आहे. पण आरुषीने तिची छोटी बोट समुद्रात ढकलली आणि वादळाच्या दिशेने निघाली. उसळत्या लाटांनी तिची बोट उडवली. वारा गुरगुरत होता, पाऊस डोळ्यात शिरत होता. पण आरुषीच्या तिच्या वडिलांचे शब्द आठवत होते. भीती येते तेव्हा पाय थरथरतात, पण मन मजबूत असेल तर पायांना मार्ग सापडतो. थोड्याच वेळात तिने उलटून जाणारी बोट पाहिली. वडील आणि आणखी दोघे मच्छीमार जीव धोक्यात होत्या. आरुषीची बोट जवळ पोहोचली. बाबा, दोरी पकडा, तिने ओरडून दोरी फेकली. 3 जणांना एका मुलीने वादळाच्या तडाख्यातून वाचवले. गावात परतल्यावर सगळ्यांनी तिला अभिनंदन केले. पण ही फक्त सुरुवात होती. काही महिन्यांनी गावात बातमी पसरली. समुद्रात एक अज्ञात सावली दिसत आहे. बोटींना धक्का बसतोय, लोक गायब होत आहेत. लोक समुद्राला शापित म्हणू लागले. आरुषीला वाटलं, हे काहीतरी वेगळंच आहे. एका रात्री गावातील छोटी मुलगी मीरा गायब झाली. तिची चप्पल समुद्र किनाऱ्यावर सापडली. गावात हाहाकार उडाला. आरुषीला विश्वास बसत नव्हता की समुद्र इतका निर्दयी असेल. तिने ठरवलं, मी मीराला परत आणणार. चंद्र तेजस्वी होता, लाटा चमकत होत्या. आरुषी एका कंदील आणि लहान शस्त्र घेऊन समुद्रात उतरली. ती पाण्यात बुडून खोलवर जात होती. खाली अंधार, फक्त मास्यांची निळी चमक आणि थंड शांतता. अचानक तिच्या पायाला काहीतरी वेढलं. एक विशाल समुद्री ऑक्टोपस, डोळे अंगारासारखे लाल. त्याची गुहा जवळ होती. आतमध्ये दुसरं काहीतरी हलत होतं. मीराचा आवाज, आरुषी दीदी, मदत कर. आरुषीने धैर्य पुन्हा जागे झाले. ऑक्टोपसने तिच्याकडे तडाखा मारला, पण आरुषी चपळ होती. तिने कंदीलचे तेज त्याच्या डोळ्यावर टाकले. प्रकाशाने प्राणी अस्वस्थ झाला. आरुषीने मीराला हात पकडला. तिला बाहेर खेचू लागली, पण ऑक्टोपस पुन्हा आक्रमण करू लागला. त्या क्षणी आरुषीला समुद्राची एक लहान फट दिसली, जिथून चंद्रप्रकाश पाण्यात उतरत होता. तिने मीराला त्या दिशेने ढकलले आणि स्वतःने ऑक्टोपसला उलट दिशेला ओढले. तो वेडा झाला. त्याचे हात लोटांगण घालत होते, पण आरुषीच्या कपड्याला चिकटू शकले नाहीत. शेवटी चंद्रप्रकाशात आल्यावर प्राणी मागे हटला.
आरुषी व मीराने वर येताच दोघींनी जोरात श्वास घेतला. गावकरी पहिले तर अविश्वासाने आरुषी आणि मीरा जिवंत परतल्या होत्या. लोक तिच्या भोवती जमा झाले. तिने घडलेलं सगळं सांगितलं. गावकऱ्यांनी पहिल्यांदाच समजलं की भीती मागे ठेवली तर जीव वाचवू शकतो. गावच्या ज्येष्ठांनी तिच्यावर हात ठेवून म्हटलं, आजपासून तू फक्त आरुषी नाही, तू समुद्राची राणी आहेस. खरे धैर्य हे वयात नसते. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी निर्धार मोठा असेल तर मार्ग सापडतो. धाडस म्हणजे भीती न येणे नाही, भीती असूनही पुढे जाणे. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.